मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कागल तालुक्यातील मुरगुड शहरातील नागरिकांवर लादलेली 25% घरफाळा वाढ ही जाचक आणि अन्यायी आहे। ती वाढ रद्द करण्यात यावी, तसेच रखडलेले घरकुल अनुदान लाभार्थ्यांना त्वरित मिळावं, या संदर्भात आज मुरगुड नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढलाय। एसटी बस स्थानकापासून या मोर्चाला सुरुवात झाली। बाजारपेठ मार्गे हा मोर्चा नगरपालिकेसमोर आला आणि त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले, मुरगुड ही क वर्गातील आणि ग्रामीण भागात मोडणारी पालिका आहे। त्यामुळे घरफळा वाढ करताना येथील नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार व्हावा। तसेच सध्या काही नागरिकांनी जुनी घरे पाडून त्या ठिकाणी नवीन घरे बांधत आहेत, त्यांना त्वरित घरकुल अनुदान मिळावे। यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, राष्ट्रवादीचे दिगंबर परीट, आकाश दरेकर, सुरेश गोधडे, संग्राम साळोखे आणि विशाल भोपळे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। मोर्चाच्या वतीने नगराध्यक्ष सौ सुहासिनी पाटील आणि उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष सौ पाटील यांनी दिली। मोर्चामध्ये माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, माजी नगरसेवक विलास गुरव, फिरोज खान जमादार, शशिकांत गोधडे, सत्यजित चौगुले, प्रदीप वर्णे, संगीता राऊत, शोभा राऊत, मारुती नलवडे, सचिन मेंढके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जो मुरगुड नगरीच्या रहिवाशांच्यावर जो लादलेला घरफळा आहे त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। प्रशासन काळामध्ये 2020 पासून 2025 पर्यंत 20% घरफळा वाढ केलेला आहे आणि प्रवास मॅडमने प्रवास जनरल बोर्डला 5% केलेला आहे, त्यामुळे 25% घरफळा वाढ झालेला आहे। या मुरगुडच्या लोकांना न सुचणारा घरफळा आहे। त्यामुळं त्याचबरोबर जे घरकुल जे आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांना अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी मिळाव्या त्यासाठी घरकुल योजना काढली, प्रधानमंत्री आवास योजना काढली। त्याचे बरेच लोक 2018 पासून कितीतरी लोक वंचित आहेत, त्यांना निधी मिळावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जे लोकांनी आता घरं बांधलेले लोक आहेत, तुमची निधी वाढ बघून लोकांची घरं पूर्ण झाली आहेत, तरी पण आपण निधी आजपासून मिळाला नाही, तो निधी तात्काळ मिळावा, घरफळा माफ व्हावा। आता जे असेसमेंट चालू आहे ते असेसमेंट न करता पूर्वीचा घरफळा पहिला माफ करून मग परत नवीन असेसमेंट करावा, एवढीच आमची शिव नगराध्यक्षांना विनंती आहे। आणि तुम्ही याचा विचार करावा, अन्यथा पुढील काळात उपोषणाला बसल्याशिवाय मुरगुडची जनता राहणार नाही। ही मुरगुडची जनता आता इथं शेतकरी वर्ग सगळा आहे, इथं दळणवळण जास्त आहे का नाही आहे, त्यामुळं जो लादलेला घरफळा आहे तो रद्द करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि अनुदान मिळावं, ताबडतोब मिळावं अनुदान, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। ओके। मुरगुडमध्ये जो मुरगुड नगरपालिकेने वाढीव घरफाळा जो केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं त्याचा निषेध करतोय। आणि जो घरकुल अनुदानामध्ये जे त्यांना अनुदान दिलं म्हणून असं सांगितलंय, पण ते मिळालेलं नाही अजूनपर्यंत। ते अनुदान त्या लोकांना मिळालंच पाहिजे आणि जे वाढीव फाळा आहे तो रद्द झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत। आणि त्यानंतर जे कमर्शियल घरकुल म्हणून जे सगळे घरं जे आहेत ती जी नोंद केलेली आहे ते जर त्या ठिकाणी जर स्वतः व्यवसाय जर करत असेल तर तो त्याला कमर्शियल फाळा लावला नाही पाहिजे, ही एक त्याचा अट आहे। आणि तो वाढीव घरफाळा रद्द झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण पुढे जर हा नाही रद्द झाला तर यापुढे आम्ही कडक आंदोलन करू। जे घरफाळा वाढवले आहे त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो, कारण आपल्या मुरगुडसारख्या ठिकाणी अजून सुद्धा असेसमेंट चालू आहे। त्या असेसमेंटच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात जाऊ शकतोय, कारण आपल्या या मुरगुडमध्ये अजून बरीचशी वंचित घरं राहिलेले आहेत, पाणी अजून मिळालेलं नाही, लाईन मिळालेलं नाही, लाईट मिळाली नाही, म्हणजे हे सर्व गोष्टी अपुऱ्या आहेत। या पहिल्यांदा या नगरपालिकेतल्या आलेल्या नगरसेवकांनी पूर्ण ताकदीनिशी यामध्ये लक्ष घालून मुरगुडची सेवा करण्यासाठी संधी द्यावी त्यांना, आणि त्यामध्ये घरफाळा आणि पाणीपट्टी सुद्धा ही कमी करावी अशी माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल मुरगुड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मित्र जे नेहमी सामाजिक ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणारे माजी नगराध्यक्ष माननीय श्री दगडू शेणवी यांच्या आव्हानानुसार आज सर्व पक्षीय मुरगुड इथे वाढीव घरफाळा जो लादलेला आहे, तसेच
घरकुलचं अनुदान जे रखडलेलं आहे त्याबद्दल भव्य मोर्चा असा मुरगुड नगरीत आज काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये मुरगुडचे सर्व ज्येष्ठ नागरिक, रहिवासी, आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. आणि या अन्यायाविरुद्ध ज्यांना कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मी त्यांना विनंती करतो की 5-5 मिनिटात आपल्या भावना व्यक्त कराव्या. मुरगुडमध्ये जो गोरगरीब जनतेवर लादलेला जो घरभाव वाढ आहे किंवा आमच्या मुरगुडच्या गोरगरीब जनतेला सोसण्याजोगा नाही आहे किंवा ती दरवाढ आहे ती रद्द करावी आणि जे अनुदान आहे आपले पंतप्रधान योजनेचे ते अनुदान देखील द्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि मुरगुडचा एक प्रश्न आहे तो जनावर बाजाराचा प्रश्न आहे. किती वर्षाला प्रलंबित पडलेला प्रश्न आहे. त्या जनावर बाजाराची सोय व्हावी. जनावर बाजार म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यातून लोक सगळे येतात आणि त्या बाजाराची सोय चांगल्या प्रकारे व्हावी, त्याची दखल चांगल्या प्रकारे घ्यावी अशी माझी सर्वांनी नमूद करून विनंती आहे. मुरगुड नगरपालिकेने जे घरपाळा वाढीचा विषय जे काढलेला आहे 5% घरपाळा वाढ जी केलेली आहे आता सध्या, याच्या अगोदर प्रशासनाच्या काळात 20% करवाढ केलेली आहे. आता सध्या जे शेतीवाडी वगैरे जी घरं बांधलेली आहेत त्याच्या ठिकाणी कचरा उठावाची सोय झालेली नाही, पाण्याची सोय झालेली नाही आणि घरपाळा वाढीव जे हे केलेलं आहे याला आमचा सार्थ विरोध आहे. एवढंच करमाफी करावी ही माझी विनंती आहे. मुरगुड नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी मुरगुडच्या सर्व नागरिकांच्यावरती अन्यायकारक रीतीने घरफाळा वाढ केलेली आहे. ही वाढ नक्कीच रद्द करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी मुरगुडमध्ये एवढं मोठं असं आपण म्हणू शकत नाही की प्रशासकीय कार्यालय किंवा काय नाही किंवा एवढे व्यापार नाही जेणेकरून लोकांना घरफाळा वाढीव घरफाळा भरण्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे नक्कीच हा घरफाळा कमी व्हायला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना ही संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केली. 2018 पासून बरीच प्रकरणं ह्या गोष्टीसाठी प्रलंबित आहेत. अजून 2018च्या यादीतील लोकांचे अजून पैसे अदा केलेले नाहीत. या गोष्टीचा देखील न्याय निवाडा व्हावा आणि जी लोक ह्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यांना नक्कीच न्याय द्यायचं काम करावं. एवढंच आमचं या मुरगुड नगरपालिकेच्या प्रशासनाला व नगराध्यक्षांना आमची ही विनंती आहे. या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन काय असेल ते पुढील कारवाई करावी. अन्यथा आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवून आम्ही या ठिकाणी नक्कीच उपोषणाला बसायच्या तयारीमध्ये आहे. मुरगुडमधील वाढीव घरफाळा व पाणीपट्टी ही वाढलेली आहे. ही जेणेकरून मागली जी राहिलेली होती तशी ठेवावी अशी नगरपालिकेला माझी सूचना आहे. परत जे अनुदान ह्याचं बेघरचं घरकुलचं अनुदान मिळालंच पाहिजे. हे कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे, नाही तर याच्याबद्दल आम्ही आंदोलन करू. एरा न्यूजसाठी प्रतिनिधी सर्जेराव भाट. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.